तर आता आपण आज बघा ओल्ड हम्प्स कपलिंग जी असते तिचंवालं पूर्ण ॲसेंब्ली ड्रॉ करणार आहे. तर पहिला पार्ट आहे फ्लेंज. तर ओल्ड हम्प कपलिंग जी राहते ती कुठे यूज होती, तर तिचं यूज जनरली बघा दोन पॅरलल शाफ्ट आहे बट एकमेकांना अलाईन नाही आहे किंवा एकमेकांमध्ये मिस अलाइनमेंट आहे, अशा केसमध्ये आपण काय करू शकतो, पॉवर ट्रान्समिट करू शकतो. म्हणजे ज्या दोन शाफ्ट आहेत ते एकमेकांना इंटरसेक्ट करत नाही, ते एकमेकांना पॅरलल आहे आणि त्यांच्यामध्ये काय आहे, मिस अलाइनमेंट आहे, म्हणजे नॉट अलाइन, एकमेकांसोबत त्यांचे जे ॲक्सिस आहे ते एकमेकांना परपेंडिक्युलर नाही. तर अशा केसमध्ये आपण काय करू शकतो, पॉवर ट्रान्समिट करू शकतो. तर बघा, तर सगळ्यात पहिले आपल्याला फ्लेंज ड्रॉ करायची आहे. तर याच्या बिल ऑफ मटेरियलमध्ये बघा इथं खाली दिलेलं आहे टोटल नंबर ऑफ 4 पार्ट आहे. तर फ्लेंज 2 फ्लेंज पाहिजे. नंतर सेंटर ब्लॉक, तर सेंटर ब्लॉक जो आहे त्याची क्वांटिटी 1 पाहिजे, 2 की पाहिजे आणि 2 शाफ्ट पाहिजे. इथं त्याचं ॲसेंब्ली ड्रॉइंग दिलेलं आहे बघा आणि इथं डिटेल ड्रॉइंग दिलेलं आहे. तर छोटेसेच पार्ट आहे, जास्त काही पार्ट नाही याच्यात. तर आपण पहिले आता फ्लेंज ड्रॉ करू. तर ठीक आहे, तुम्ही काय करायचं, न्यू फाईलमध्ये इथं नाव द्यायचं फ्लेंज, मॉडेल सिलेक्ट करायचं. फ्लेंजमध्ये तुम्ही इथं फोल्डर सिलेक्ट करा. मी आता ऑलरेडी एक फोल्डर बनवलं आहे ओल्ड हम्प्स कपलिंग म्हणून. तर तुम्ही तुमचं फोल्डर क्रिएट करून इथं सिलेक्ट करायचं, इथं मिलीमीटर सिलेक्ट करायचं आणि ओके बटनवरती क्लिक करायचं. आता मी इथं बॅकग्राऊंड व्हाईट करते. तुम्ही जनरली बाय डिफॉल्ट जो आहे तोच ठेवायचा, याने डोळ्यांना त्रास होतो. तर ठीक आहे, आता आपण 1 बाय 1 पार्ट ड्रॉ करू. तर आता बघा, ही जी फ्लेंज आहे ही कशी आहे, सर्क्युलर आहे. तर सर्क्युलर करताना बघा आपण आता ती ड्रॉ करू. तर बघा इथं काय आहे की जो डायमीटर दिलेला आहे तो 150 दिलेला आहे आणि 150 mm मध्ये बघा इथं त्यांनी काय केलं आहे, 38 mm हे केलेलं आहे. आणि नंतर परत बघा हा जो सर्कल आहे हा 106चा आहे आणि सेंटरला परत एक सर्कल आहे, तर तो 50 H8 आणि इथं बघा 5 डायमीटर किती दिलेलं आहे, H8 आणि इथं बघा H7 दिलेलं आहे. तर आता हे H काय भानगडी, तर H म्हणजे काय आहे की होल बेसिस सिस्टम आहे. तुम्हाला पहिल्या 3rd चॅप्टरमध्ये झालं होतं प्रोडक्शन ड्रॉईंगमध्ये, लिमिट फिट टॉलरन्समध्ये. तर कॅपिटल H काय इंडिकेट करतं, तर इट्स इंडिकेट होल बेसिस सिस्टम. आणि 8 जो आहे तो 8 काय इंडिकेट करतो की IT ग्रेड आहे. तर मग तुम्ही जर बघितलं तर 50H8 म्हणजे काय की 50पेक्षा तिथं काय एक लोअर लिमिट 0 असतं आणि अप्पर लिमिट काय असतं, एक 25 मायक्रॉनपर्यंत असू शकतं. म्हणजे 50 साईजसाठी आपल्याला ते फाइंड आउट करावं लागेल IT ग्रेडनुसार. तर ठीक आहे, आपण आता 1 बाय 1 ड्रॉ करू. बघा आता हा सर्क्युलर पार्ट आहे, तर हाफ सेक्शन ड्रॉ करून पण तुम्ही त्याला रिव्हॉल्व करू शकता किंवा तुम्ही इथं 3 सर्कल ड्रॉ करून पण करू शकता. पहिलं सर्कल राहील 150चं, दुसरं राहील 106चं आणि तिसरं राहील 50चं. असं करून पण ते तुम्ही रिव्हॉल्व कमांडनी हाफ सेक्शन ड्रॉ करू शकता किंवा डायरेक्ट पण सर्कल ड्रॉ करून पण करू शकता. ठीक आहे, आता इथं प्लेन सिलेक्ट करायचं, स्केच. आता मी हा प्लेन घेते. आता मी सेक्शनच्या मेथडनी ड्रॉ नाही करणार आहे, मी सर्कलच्या मेथडनी करणार आहे. पहिला सर्कल आहे 150चा, नंतर सेकंड 106चा आणि थर्ड जो आहे तो 50चा. आणि 1 बाय 1 एक्सक्लूड करणार आहे. ठीक आहे, ही 3 सर्कल आपण ड्रॉ केले बघा. हा 150, 106 आणि हा 50चा आहे बघा. तर हा 50चा, हा 106, हा 150, 106 आणि 50चा. ठीक आहे, तर बघा जो 150चा आहे तो किती एक्सक्लूड करायचा, 38 mm करायचं. ठीक आहे, आपण त्याला 38 mm एक्सक्लूड करू. ठीक आहे, फिनिश करा एकदा, फिनिश, एक्सक्लूड. आता बघा इथं सिंगल कनेक्टेड कर्व सिलेक्ट करायचं आणि हा कर्व बघा याचं डायरेक्शन रिव्हर्स करायचं. आपण पाठीमागच्या साईडला करू 38 आणि याला ओके करायचं. आता सेकंड एक्सक्लूड आणि हा कनेक्टेड कर्वमध्ये याला सिलेक्ट करायचं, याची पण डायरेक्शन रिव्हर्स करायची आणि एक मिनिट, एक्सक्लूड, हा कनेक्टेड कर्व सिलेक्ट करा, याची इथं डायरेक्शन रिव्हर्स करा. त्याच्यानंतर बघा आता हे 50 + 38 किती टोटल,
50 + 30 आहे ती टाकायचं, 38 + 50 आणि इथं बुलियनमध्ये युनिट सिलेक्ट करायचं, म्हणजे हा पार्ट आणि हा पार्ट काय एकच आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर परत एकदा एक्सक्लूड आणि हा जो आहे हा सिलेक्ट करायचा आणि याची डायरेक्शन रिव्हर्स करायची इथं बघा, आणि याला सबस्ट्रॅक्ट बुलियन सिलेक्ट करायचं. काय करायचं? सबस्ट्रॅक्ट आणि ओके. बघा हा होल याच्यात क्रिएट झाला. ठीक आहे. आता बघा आपलं अजून ड्रॉइंग कंप्लीट नाही झालं, तर इथं ह्या व्ह्यूमध्ये बघा एक स्लॉट दिलेला आहे. त्याची जी डेप्थ आहे ती दिलेली आहे 8 आणि विड्थ जी आहे ती किती दिलेली आहे 30. आपल्याला आता तो ड्रॉ करायचा. तर बघा आता एकदा आयसोमेट्रिक व्ह्यूमध्ये बघा, स्केच आणि हा सेंटरचा प्लेन सिलेक्ट करा आणि याला ओके करा. आता बघा इथे एक रेक्टँगल काढायचा आणि बघा त्या रेक्टँगलची जी विड्थ आहे तर ती किती दिलेली आहे आपल्याला, हे बघा इथं किती दिलेली आहे 30 दिली आहे. ठीक आहे. तर 30 एंटर करायचं. त्याच्यानंतर क्लोज आणि ही जी डेप्थ ही किती दिलेली आहे 18 आणि याला पण क्लोज करायचं. बघा आता याला सेंट्रलाइज घ्या कन्स्ट्रेंट यूज करून. बघा हा सेंटर पॉईंट आणि हे सिलेक्ट करायचं. ठीक आहे. नंतर हा ॲक्सिस आणि हा ॲक्सिस काय करायचा, पॉईंट ऑन कर्व करायचं. बघा 18 आणि हे 30. ठीक आहे. सेंटरला घेतलं, याला फिनिश करायचं. फिनिश केल्यानंतर एक्सक्लूड म्हणायचं आणि हा बघा आता इथं रिजन सिलेक्ट करा. तर इथं काय करायचं, रिजन बाउंड्री कर्व. एक मिनिट. तर स्केच सिलेक्ट करायचं डायरेक्ट नसं होतं आणि बोथ साईड करायचं सिमेट्रिक. आता बघा याला बाहेर ओढायचं डायरेक्ट दोन्ही बाजूनी आणि सबस्ट्रॅक्ट म्हणायचं. काय म्हणायचं? सबस्ट्रॅक्ट. याला ओके करायचं. ठीक आहे. आता नेक्स्ट बघा आपल्याला इथं की वे बनवायचं आहे. तर की वे बघा इथं टेपर वगैरे तसलं काही दिलेलं नाही. तर की वेची जी विड्थ आहे ती किती दिली आपल्याला 16 दिलेली, बरोबर. आणि तिची जी डेप्थ आहे तर ती डेप्थ आपल्याला इथं दिलेली नाही. तर डेप्थ बघा आपण किती घ्यायची आता, तर शाफ्टमध्ये 5 जाणार आणि इकडच्या बाजूने 5. तर त्याची ही इथून ही राहील फक्त 5च mm येणार, कारण की टोटल की जी आहे ती 1:100 मध्ये टेपर दिलेलं आहे, बरोबर. तर आपण असेंब्ली ड्रॉईंगमध्ये त्याचं बघू. तर असेंब्ली ड्रॉईंगमध्ये पण त्यांनी काही त्याची डेप्थ दिलेली नाही, तर आपण आता ती आपल्या मनाने घेऊ. ठीक आहे. बघा स्केच, हा प्लेन सिलेक्ट करायचं, ओके करायचं. बघा आता ही जी की वे तो इथंच ड्रॉ करावा लागणार आहे आपल्याला. तर आता काय करायचं, इथे एक स्क्वेअर ड्रॉ करायचा. तर स्क्वेअरमध्ये बघा हे जे आहे याला 16 करा, विड्थ आपल्याला दिलेली ती ऑलरेडी. त्याच्यानंतर याला कन्स्ट्रेंट यूज करून सेंटरला घ्या. ठीक आहे. सेंटरला घेतलं, नंतर थोडंसं याला ओढायचं. त्याच्यानंतर बघा इथून इथपर्यंत सिलेक्ट करायचं. तर हे जे बघा हे किती येईल आता, तर आपण बघा जी की दिलेली आहे तर ती कीची जी टोटल डेप्थ आहे तर ती 10 mm दिलेली. तर मग ती जी 10 दिलेली तर ती 10मध्ये 5 mm आपलं कशामध्ये राहील, कपलिंगमध्ये राहील, आणि 5 mm कशामध्ये राहील, शाफ्टमध्ये राहील, म्हणजे दोन्हीच्या मध्ये बसणार आहे ना, इन बिटवीन. तर अशा केसमध्ये मग काय करायचं, डेप्थ आपण 5 mm घ्यायची. तर 5 mm घेताना बघा आपण आता इथं काय करू, इथून जर तुम्ही बघितलं तर हा डायमीटर किती आहे 50 आहे. 50च्या हाफ किती आहे, 25. 25 + 5 किती येईल, 30 येईल. तर मग बघा आपण काय करणार, ही जी डेप्थ आहे ही किती टाकणार, इथं लेंथ 30 टाकणार. ठीक आहे. आणि याला फिनिश करणार. बघा हे तुम्ही किती पण ठेवू शकता, बट हे जे हे 30च ठेवावं लागणार आहे. आणि नंतर बघा इथे एक सर्कल ड्रॉ करायचं. सर्कल नाही केलं तरी चालेल आणि याला फिनिश म्हणायचं. तर तुम्ही आता हे जे कीसाठी जे ड्रॉइंग काढले याला सिलेक्ट करायचं आणि एक्सक्लूड म्हणायचं, रिव्हर्स डायरेक्शन करायची आणि त्याला त्याच्यातनं ते सबस्ट्रॅक्ट करायचं. ठीक आहे. कारण की बघा इथं हे थ्रूआउट दिसतंय, तर आपण आता त्याच्यातनं ते सबस्ट्रॅक्ट करणार. ठीक आहे. तर बघा आपली जी की आहे ती कंप्लीट झालेली, प्लेन जी आहे ती कंप्लीट झाली. बघा समोरच्या व्ह्यूमध्ये असं दिसतंय.
तुमचं जसं इथं बघितलं फ्रंट व्ह्यू इथं दिलेलं आहे बघा, तर सिमिलर आपला व्ह्यू कसं दिसत आहे असं दिसत आहे. म्हणजे हे काय आहे ते मधल्या सर्कलचं हे तुम्ही स्केच हाईड पण करू शकता आणि ठेवू पण शकता. ठीक आहे, मी इथं स्केच हाईड केले बघा, तर हाईड केल्यामुळं दिसतं आहे आपल्याला. मी इथं वायर फ्रेममध्ये कन्वर्ट करतो त्याला. बघा हे आपला काय फ्रंट व्ह्यू आहे, जसं तुम्हाला इथं ड्रॉइंगमध्ये दिलेला होता सेम. आणि आता हा सेक्शन व्ह्यू दिलेला आहे. तर ठीक आहे, आपला हा पार्ट कंप्लीट झालेला आहे. तर ही काय होती आपली फ्लेंज होती. तर याला सेव्ह करा. सेव्ह केल्यानंतर ना आता आपण सेकंड पार्ट ड्रॉ करणार आहे. सेकंड पार्ट जो आहे तो कोणता आहे आपला ब्लॉक आहे बघा. तर हा जो ब्लॉक आहे सेंटर ब्लॉक, तर याचं पण इथं त्यांनी 2 व्ह्यू दिलेले आहे. तर आपण पहिले नवीन फाईल घेऊ, न्यू फाईल. न्यू फाईलमध्ये नाव द्या सेंटर ब्लॉक. आणि ओके करा. स्केच बघा हेच प्लेन घ्या. आता बघा सेंटर ब्लॉकचं जर ड्रॉइंग बघितलं तर बघा हे किती दिलेलं आहे, 150 दिलेलं आहे बरोबर. तर ठीक आहे, आपण 150 दिलेलं आहे. आता बघा इथं डेप्थ, आता इथनं याचं सेक्शन व्ह्यू दाखवलेलं आहे. तर ही जी फ्लेंज आहे तर हिचं बघा थिकनेस किती आहे 16 आहे सर्क्युलरची. आणि हा काय आहे स्लॉट आहे, हा जो दिसतोय ना हा तो आहे. आणि हा व्हर्टिकलवाला इथं बघा डॉटेडमध्ये दिसतोय. तर म्हणजे काय आहे की हे जे स्लॉट आहे याची 16 mm डेप्थ आहे. आणि ती जी सर्क्युलर डिस्क आहे मध्ये तिची किती आहे 16 mm आहे. ठीक आहे, मग आपण एक सर्कल ड्रॉ करू. त्याची डायमीटर किती आहे 150. आणि याला फिनिश करायचं, एक्सक्लूड, रिव्हर्स डायरेक्शन आणि 16. याला ओके करायचं. ओके केल्यानंतर स्केच. आणि इथं बघा आता हा प्लेन सिलेक्ट केला समोरची बाजू. तर समोरच्या बाजूला बघा इथं 30/16. ठीक आहे, मग एक रेक्टँगल ड्रॉ करायचं 30/16. एक मिनिट. बघा आता हे किती आहे 16 आहे. ठीक आहे, आणि हे किती आहे 30 आहे. ठीक आहे, नंतर ना बघा याला काय करायचं कन्स्टंट यूज करून काय करायचं, हा जो पॉईंट आहे याच्यावरती घ्यायचं. नंतर ना हा आणि हा काय करायचा. ठीक आहे, बघा हे 16 आहे आणि हे किती आहे. मग याला काय करायचं एक्सक्लूड करायचं बघा, आणि दोन्ही बाजूला करायचं. आता याची डेप्थ किती घ्यायची, तर हा मोठा प्रश्न आहे. तर हा काय बघा इथपर्यंत आहे, म्हणजे सर्क्युलरमध्ये आला पाहिजे एंड त्याची. ठीक आहे, तर मग आता आपण काय करू दोन्ही बाजूने त्याला स्ट्रेच करू. ठीक आहे, असं आलं. आता थांबा गडबड करू नका, आपण त्याला काय करू हे जे सर्कल आहे याचं आउटसाईड आपण काय करू परत एक्सक्लूड करू. आता बघा आपण हे हॉरिझॉन्टल काढलं, आता आपल्याला व्हर्टिकल काढावं. बॉटमचा प्लेन सिलेक्ट करा. ठीक आहे, बॉटम प्लेनला पण इथं काय करायचं 30/16चा. आता विड्थ बघा किती घ्यायची 30. ठीक आहे, आणि नंतर ना इथं 30 टॅब 16. सेव्ह करा. एक मिनिट. ठीक आहे, हे स्केच डबल एडिट करू. बघा याला आपण कन्स्टंट यूज करणार आहे आता. एक मिनिट, लॅपटॉप थोडा हँग झाला आहे. फिनिश.
सेव्ह करून याला क्लोज करून परत ओपन करू. ठीक आहे. NX थोडंसं लॅग झालं. तर बघा याची जी हाईट आहे ही किती आहे, 16 आहे. आणि याला आता कन्स्ट्रेंट यूज करून सेंट्रलाइज घ्यायचं आणि याला बघा आता इथून हे जे डिस्टन्स आहे हा पॉईंट हे जे डिस्टन्स आहे हे बघा किती 24 आहे, इथं 16 करा आणि याला फिनिश करायचं. होमवरती फिनिश. ठीक आहे. आता परत याला एक्सट्रूड करायचं दोन्ही साईडला. ठीक आहे. सिमेट्रिक. ओके. आता बघा आपल्याला काय करायचं आहे, एक्सक्लूड करायचं आहे. तर एक्सक्लूड करायचे पहिले तर हा जो स्केच आहे याच्यामध्ये काय करायचं, आणखीन एक सर्कल ड्रॉ करायचं आणि याला फिनिश करायचं. ठीक आहे. आता बघा आपण इथं एक्सक्लूड करणार. एक्सक्लूड करताना हे सिलेक्ट करायचं आणि सिलेक्ट करताना बघा याला सिमेट्रिक म्हणा आणि सबस्ट्रॅक्ट म्हणा. बघा सबस्ट्रॅक्ट केलं आणि पार्ट आपला रेडी झाला आहे बघा. आधी आपण हा पार्ट ड्रॉ केला होता, सेंटर ब्लॉक. ही सेंटर प्लेन बघा. एक मिनिट हे परत गेलंय. तर इथं याला 16 टाकायचं. याचं हे बॉटमपासूनचं डिस्टन्स द्यायचं. इथं ऑलरेडी आलेलं आहे बघा, त्याला एडिट करा 16. त्याच्यानंतर ना याला सेंट्रलाइज घ्यायचं. याला फिनिश करायचं. फिनिश केल्यानंतर ना एक्सक्लूड दोन्ही बाजूला घ्यायचं सिमेट्रिक. आता फिनिश करायचं. एक मिनिट. बुलियन बघा, बुलियन जे आहे तर ते नन करा, युनिट बुलियन सिलेक्ट करा. ठीक आहे. आता मी सांगितलं होतं बघा, हे आपण ड्रॉ केलं. तर हे जे स्केच आहे याच्यामध्ये काय करायचं, अजून एक सर्कल तुमच्या मनानुसार ड्रॉ करायचं. फक्त ते सर्कल जे आहे याच्या बाहेर आलं पाहिजे. आपल्याला सबस्ट्रॅक्ट करायचं आहे बघा. आता एक्सक्लूड आणि हा सिलेक्ट करायचा, दोन्ही बाजूला या सिमेट्रिक व्हॅल्यू आणि याला सबस्ट्रॅक्ट म्हणून काय म्हणायचं, सबस्ट्रॅक्ट. आणि याला ओके करायचं. हाईड करा पार्ट्स, सॉरी स्केचेस हाईड करा. आणि बघा आपला हा पार्ट रेडी झाला आहे. आधी आपण फ्लेंज केली होती, तर फ्लेंजमध्ये आपण स्लॉट बनवलं होतं बघा. तर हे जे सेंटर ब्लॉक आहे हा काय बसणार आहे, एका फ्लेंजच्या या स्लॉटमध्ये हा पार्ट बसणार आहे आणि दुसऱ्या याच्यात तो दुसऱ्या फ्लेंजमध्ये बसणार आहे. आणि नंतर ना शाफ्ट आणि की येणार आहे बघा. तर आपला हा पार्ट कंप्लीट झाला आहे. 2 पार्ट आपण कंप्लीट ड्रॉ केले. ठीक आहे. तर सेव्ह करा. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण शाफ्ट आणि की ड्रॉ करू आणि त्याच्या पुढच्या व्हिडिओमध्ये आपण असेंब्ली ड्रॉ करू. ठीक आहे. किंवा पुढच्याच व्हिडिओमध्ये आपण सगळं ड्रॉ करू. आता याचं मिनिंग बघा इथं ऑलरेडी दिलेलं आहे. तर तुम्हाला मी जसं म्हणलं की 30G8. आता G काय, G स्टँड्स फॉर स्मॉल लेटर. काय करतं, स्मॉल लेटर हे आपल्याला शाफ्टला इंडिकेट करतं
आणि कॅपिटल लेटर जे राहते ते कशाला इंडिकेट करते, होलला. तर बघा इथं H8साठी किती टॉलरन्स राहतो हे ऑलरेडी दिलेलं आहे. बघा तुम्हाला सांगितलं होतं मी, शाफ्ट बेसिस सिस्टम असेल तर एक डेविएशन 0 राहतो, आणि होल बेसिस सिस्टम म्हणजेच काय, जर स्मॉल एज जर आला तर तिथं काय अप्पर लिमिटचं जे डेविएशन, अप्पर डेविएशन जे राहतं ते काय राहतं, 0 राहतं. तर इथं बघा 50H8साठी टॉलरन्स दिलेलं आहे, 50F8साठी दिलेलं आहे, त्याच्यानंतर 30H7साठी पण दिलं आहे, 30G6साठी पण दिलं आहे, आणि 16H7साठी पण त्यांनी इथं टॉलरन्स दिलेलं आहे. ठीक आहे. तर आता आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बाकीचं बघू.